नमस्ते मित्रांनो. तर इथं थांबलो होतो. 65 इंचेस टी व्ही खूप असा बाहेर निघलेला आहे, म्हणजे गाडीच्या लय बाहेर निघलाय. आज 26 जानेवारी तरी पण मी आज काम करतोय. एक टाइम असा होता, ह्या दिवशी मी लय फिरायचो, मग मॉक्कर फिरायचो नाही का, मित्रांसोबत हे ते असं तसं नुसते फिरत होतो. पण असं बोलतात ना, ज्यावेळेस दुनियादारी कळती त्यावेळेस माणसाला फिरणं नको वाटतं, काम पाहिजे असतं. तर असंच आहे, काय असतंय, काय काय जणांना लवकर दुनियादारी कळते, दुनिया कशी आहे लवकर समजते, काय काय जणांना उशिरा. पण एवढा पण उशीर करू नका भावांनो, की हातातून वेळ निघून जातो. तुम्हाला दुनियादारी कळता जेवढ्या लवकर शिकताल तेवढ्या लवकर मोठे होतात. असं नाही म्हणत आहे की मी करतोय तुम्ही पण करा असं तसं. प्रत्येकाच्या घरचं वेगवेगळं असतं. असं नाही की मी माझ्या घरच्यांचा लाडाचा नाही, आर्मी तर लय लाडाचा. तरी पण एक सांगायला गेलं तर नाही का, कितीही काय झालं तरी साम्राज्य मलाच उभं करायचं. कितीही काय झालं असं ठरवा, कोण नाही येत साम्राज्य उभं करा, कोण नाही येत. तुम्हाला कोण सांगणार पण नाही तू हे कर तू ते कर. जे काय आहे ते तुम्हालाच तुमची घासायची. आत्ता जर घासताल थोडं अभिमान वाटेल तुम्हाला, खरं सांगतो. आत्ताच जर फिरताल इकडं तिकडं काय नाही, मग थोडंफार शिका, म्हणजे इकडचं तिकडचं थोडं ज्ञान घ्या. नाडा खचू नका. तुम्हाला जे आहे ते सांगतो, खचायचं नाही. माणसाची सर्वात मोठं काय असतंय, भीती खचणं, खचायचं नाही. मी कळलं का? त्यामुळं उभे व्हा, जे झोपलेत ते जागे व्हा, काही ना काहीतरी करा. मी तर म्हणतोय काहीतरी असू द्या, कराच. माझी ही तळतळत आहे तुम्हाला, खरं सांगतो, तळतळत मी सांगतो. आज करताल तर उद्या सुखाचे 4 घास खाताल, नाही केलं की काय नाही. ठीक आहे, तुम्हाला जसं वाटेल तसं करा. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात एवढं सांगा मला कमेंट करून.